बाण पथक शहर ग्रामीणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पोलीस उपनिरीक्षक संजय खैराते नाशिक शहर आणि एएसआय संजय गुरव नाशिक ग्रामीण. कायमच कुठलाही कार्यक्रम असो अतिशय सुंदर यांचं बँड पथक आपल्याला साथ देत असतं. खबरदार जरा टाच मारुनी चाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. आपला भोसला मिलिटरी स्कूलचं घोडदळ सफर टोली रायडर मास्टर सार्थ खै प्लाटून कमांडर आणि रायडर मास्टर संजय दुबे आणि अभिषेक नमले सुपर नंबरी यांचं अतिशय सुंदर असं डेमॉन्स्ट्रेशन आपण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बघणार आहोत. डॉग युनिट श्वान मॅक्स येत आहे. सलामी दिलेली आहे मॅक्सने. श्वान हँडलर आहेत पवार गायकवाड आणि 4 गोल्ड मेडल विजेता अंमली पदार्थ शोधक श्वान आपल्या भेटीला आलेला आहे. मॅक्स बर्डे पोलीस यांच्या बरोबर आहेत. जलद प्रतिसाद पथक मार्क्समॅन चालक रमेश कांबळी, पोलीस शिपाई विशाल पगार, गनमॅन आणीबाणीच्या वेळेस आपल्या नेफसाठी धावून जलद प्रतिसाद पथक त्याच्या बरोबर वरुण वाहन. टाळ्या वाजवून या सर्व पथकांचं स्वागत करूया. भारतीय नौदल हे एक त्रिमितीय दल आहे जे महासागराच्या पृष्ठभागावर खाली आणि वर कार्यक्षमतेनं कार्य करत असतात. या नौदलाचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर बी अनुराग अय्यर. अनुराग अय्यर यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे इथले ते विद्यार्थी असून भारतीय नौदलात 2016 ला रुजू झाले. त्यांना 2020 आणि 2021 मध्ये प्रशंसा पदकं प्रदान करण्यात आली आहेत. त्यांच्या बरोबर आहेत लेफ्टनंट निखिल सुंदा आणि सर्जन सब लेफ्टनंट बानी कौर. भारतीय नौदलाच्या या पथकाची मानवंदना झाल्यानंतर मागोमाग येत आहे गोवा पोलीस पथक. दरवर्षी या संचलनात एखाद्या बाहेरच्या राज्याचं पथक सहभागी होतं. यंदा तो मान गोवा पोलीसला मिळाला. पोर्तुगीजांपासून मुक्त झाल्यानंतर स्थापना झालेल्या गोविस पोलीस दलाच्या आजच्या या संचलनाचे नेतृत्व करतायत कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक विकास देकर आणि प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक निलेश शिर्के. यानंतर येत आहे राज्य राखीव पोलीस बलाचं पथक. 1948 साली या दलाची स्थापना झाली. कायदा सुव्यवस्था अशा आपत्कालीन स्थितीमध्ये हे दल मोलाचं कार्य बजावत असतं. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक नितीन सानप, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, नाथ बडे. यानंतर बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल मुंबई शहरात कायदा सुव्यवस्था राखणं, न्यायालयीन आरोपींची कोर्टपेशी, मान्यवरांची सुरक्षा अशा बाबतीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या दलाच्या पथकाचं संचलन करतायत कंपनी कमांडर शहादेव पोकळे. प्लाटून कमांडर आहेत सुभाष तारिये आणि वैजनाथ केंद्रे. यानंतर येत आहे बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक. या पथकाची स्थापना 2002 साली झाली. अचानक उद्भवणाऱ्या दंगलग्रस्त परिस्थितीचा सामना करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अविरत कर्तव्य हे बजावत असतात. नेतृत्व करतायत राखीव पोलीस निरीक्षक विजय सिंग डाबेराव, राखीव पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे आणि रामदास नाडेकर. यानंतर महिला या अबला नसून सबला आहेत, हम भी कुछ कम नहीं असं म्हणत बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल. कंपनी कमांडर महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना बोराडे, प्लाटून कमांडर महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा पवार आणि ऋतुजा भामरे. यानंतर येत आहे मुंबई लोहमार्ग पोलीस दल. रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. तिची सुरक्षा अतिशय महत्वाची. मुंबई सीएसएमटी ते खोपोली, कसारा, हार्बरला पनवेल, चर्चगेट ते बोर्डी अशा 475 किलोमीटर परिसरात हे सुरक्षा पुरवत असतात. नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, संग्राम होनमाने आणि भूषण शिंदे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने येत आहेत गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याचे C60 पथक. नक्षलवादाचा सामना करण्यासाठी मोठी कामगिरी बजावणारे पथक
कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक किरण पालवे आणि स्वप्नील गायकवाड या पथकात 60-70 नक्षलवाद्यांना एकट्यानं कंठस्नान घातलेले देखील जवान होते. यानंतर आहे गृहरक्षक दल पुरुषांचं पथक. निष्काम सेवा हे या दलाचं ब्रीद वाक्य आहे. नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी बाबूराव कातकर, वरिष्ठ पलटण नायक गणपत कांबळे आणि पलटण नायक विठ्ठल शिंदे. यानंतर वाहतूक पोलीस पथक बृहन्मुंबई. मुंबई शहरातल्या वाहतुकीचं नियोजन, नियमन, व्हीआयपी मुवमेंट तसंच ग्रीन कॉरिडॉर मुवमेंट सांभाळणं आणि नागरिकांच्या रस्ता सुरक्षेचं काम करणारं हे पथक कंपनी कमांडर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक किरण इप्पर आणि वैभव कोलते. यानंतर स्वतःचं संरक्षण करण्याबरोबरच देशाची सुरक्षा करणारं ही महिलांचं पथक आहे. गृहरक्षक दल महिलांचं पथक, होमगार्ड महिला. नेतृत्व करतायत समादेशक अधिकारी वैष्णवी खामकर, वरिष्ठ पलटण नायक मनाली नारकर आणि पलटण नायक शारदा कदम. यानंतर संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असं ब्रीदवाक्य असलेला महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्पादन शुल्क विभाग. शासनाच्या महसुलाचे संवर्धन करणाऱ्या विभागाच्या पथकाचं नेतृत्व करतायत कंपनी कमांडर निरीक्षक दत्तात्रय शिंदे, प्लाटून कमांडर आहेत दुय्यम निरीक्षक संतोष बागुल आणि अमोल पवार. यानंतर वन विभागाचं पथक राज्यपाल महोदयांना मानवंदना देत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या जाणीवेतून वनांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वनरक्षक सदैव सज्ज असतात. नेतृत्व करतायत वन परिक्षेत्र अधिकारी महेश कुमार शिंदे, वनपाल डिसेन वालदे आणि वनपाल सुवर्ण सुरनर. यानंतर संकट समयी मित्रच होती आणि रक्षिती प्राण, मानवतेच्या या वीरांना आमचे लाख प्रणाम. मुंबई अग्निशमन दलाचं पथक. या पथकानं आजवर 62 अग्निशमन सेवा शौर्य पथक आणि 92 अग्निशमन सेवा पथकं मिळवलेली आहेत. त्या मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाचे नेतृत्व करतायत कंपनी कमांडर केंद्राधिकारी लिनेश तांबे, प्लाटून कमांडर आहेत केंद्राधिकारी प्रशांत गजबारे आणि लक्ष्मण धोत्रे. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाचं पथक. मुंबई सारख्या मोठ्या शहराची महापालिका ही तितकीच मोठी आहे आणि मुंबई सारख्या मोठ्या पसरलेल्या शहराची सुरक्षा हे पाहत असतात. नेतृत्व करतायत विभागीय सुरक्षा अधिकारी सुनील होळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशील सहानी आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी सूरज शेडगे. यानंतर कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा परिसरातील 904 विविध कारखाने आणि आस्थापना तसंच शासकीय निमशासकीय संस्थांना मंडळाकडून सुरक्षा पुरवण्यात येते. कंपनी कमांडर आहेत सुभाष सहदेव पाटील, त्यांना साथ देत आहेत नवनाथ मांढरे आणि सचिन राऊत. यानंतर येत आहे नागरी संरक्षण दलाचं पथक. ही एक मानसेवी संघटना असून नागरिकांनी नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना आहे. नेतृत्व करतायत उपमुख्य क्षेत्र रक्षक मधु कदम, उपमुख्य क्षेत्र रक्षक योगेंद्र नानोस्कर आणि विभागीय क्षेत्र रक्षक सचिन राऊत. यानंतर NSS राष्ट्रीय सेवा योजनेचं पथक. 69 पासून देशात कार्यरत असलेली ही योजना 54 वर्षे चालत आहे आणि लाखो स्वयंसेवक सक्रिय आहेत. कंपनी प्लाटून कमांडर आहेत नेहा गुप्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सेक्शन कमांडर आलोक सिंग मुंबई विद्यापीठ आणि सेक्शन कमांडर भार्गव शेट्टी मुंबई विद्यापीठ. MCM गर्ल्स हायस्कूल काळा चौकीचं हे पथक होतं. यानंतर सी कॅडेट कोर मुलींचं पथक. सी कॅडेट कोर ही स्वयंसेवी युवा संघटना 1938 मध्ये कराचीमध्ये स्थापन झाली होती. 48 मध्ये मुंबईत संघटना स्थापन झाल्यापासून 45,000हून अधिक तरुणांना सी कॅडेट्सनी प्रशिक्षण दिलं आहे. नेतृत्व करतायत लेफ्टनंट कॅरल डिसोजा, लीडिंग कॅडेट श्रुती राय आणि लीडिंग कॅडेट पूर्वा म्हामुणकर. आता येत आहे सी कॅडेटचं मुलांचं पथक. ही संघटना 10 वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि मुंबईमध्ये 45,000हून अधिक तरुणांना सी कॅडेट कोर्स प्रशिक्षण दिलं आहे. सहभागी पथकाचे कंपनी कमांडर आहेत सब लेफ्टनंट रोहित शिंदे, प्लाटून कमांडर पेट्टी ऑफिसर पियुष पाटील आणि हर्ष पाटील. यानंतर येत आहे रोड सेफ्टी पेट्रोल. छोटा पोलीस असं त्यांना संबोधलं जातं. या दलाची स्थापना मुंबईमध्ये 1951 साली झाली होती. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल दहिसर मुंबई मुलींचं हे पथक आहे. नेतृत्व करतायत कमांडर केनिशा जोशी, सब कमांडर दिव्या चव्हाण आणि सब कमांडर खनक रुघानी. यानंतर डॉक्टर अँटोनियो डासिल्वा हायस्कूल.
150 वर्षाहून अधिक कार्यकाळ लाभलेली ही शाळा इंग्रजी माध्यमाची फक्त मुलांची शाळा आहे. या शाळेच्या रोड सेफ्टी पेट्रोलची ही मुलं कंपनी कमांडर विश्वक सिन्हा मसरम, प्लाटून कमांडर सब कमांडर साईकुमार लखपत्री आणि नयन गोडसे. यानंतर मुंबईतल्या वांद्रे इथल्या अंजुमने इस्माईल हायस्कूलच्या मुलींचं रोड सेफ्टी पेट्रोलचं पथक येत आहे. कमांडर आहेत चांद बी, सब कमांडर झारा शेख आणि सब कमांडर अन्सारी झोपा. ही सर्व विद्यार्थ्यांची पथकं खास आपल्या संचलनामध्ये सहभागी झाली आहेत. रोड याचं सेफ- कारण हे विद्यार्थीच आपले भविष्यातले सुजाण नागरिक असतात. रोड सेफ्टी पेट्रोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.